इसका मतलब बहुत बड़े स्केल पे स्कैम चल रहा है, बहुत बड़ा फ्रॉड चल रहा है। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 75 लाख मतदान अचानक कसं वाढलं? ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता। या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होते आहे। आता दिल्लीतही आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मतदानात घोळ असल्याचा आरोप केलाय। भाजपशी संबंधित लोकांनी 13,000 नवीन मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आणि त्यांच्या बाजूने मतदान प्रभावित करण्यासाठी 5,500 लोकांची मतं रद्द करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केजरीवालांनी केलाय। 22 दिन में 5,500 वोट कटने के लिए आ गए हैं। या कथित गैरप्रकारांविरोधात केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे गुरुवारी तक्रार केली आहे। गेल्या 22 दिवसात नवी दिल्ली मतदारसंघातील मतदारांची नावं वगळण्यासाठी 5,500 अर्ज प्राप्त झालेत। विशेष म्हणजे याच मतदारसंघातून केजरीवाल स्वतः निवडून येतात। येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 70 मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडणार आहे। अंतिम मतदार यादीनुसार यावेळी दिल्लीतील 1,55,24,858 मतदार ठरवणार राज्यात कोणाची सत्ता येणार आहे। मात्र मतदार यादीतील कथित गैरप्रकारांमुळे केजरीवालांची धाकधूक वाढली आहे। परंतु या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावलेत। मतदार याद्यांसह ईव्हीएम मध्ये कुठलाही घोटाळा नाही, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण आयोगाने दिले। त्यामुळे आता केजरीवाल काय स्टँड घेतात, असं दिल्लीत कुणाची सत्ता येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।